हॅलो नमस्कार. किचन स्टारमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण काय शिकणार आहोत? तांदळाची खीर. तांदळाची खीर कशी बनवायची ते आज आपण शिकणार आहोत. कधी घरामध्ये गोड खायला नसेल तर आणि पटकन बनवायचं असेल तर आपल्याला ही झटपट अशी बनणारी तांदळाची खीर. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. इथे मी राशनचे तांदूळ घेतलेले आहेत. स्वच्छ असे तांदळांना धुवून उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहे. आणि इथे म्हशीचं दूध घेतलेलं आहे, फुल क्रीमवालं अमूलचं दूध घेतलेलं आहे. तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता. मी इथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. कोणताही तांदूळ घेतला तरी चालतो. आता आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. जास्त बारीकसुद्धा करायचं नाही आणि जास्त मोठंसुद्धा ठेवायचं नाही. या प्रकारे वाटून घ्यायचे जाडसर. आणि आता आपल्याला एका साईडला गॅसवरती दूध तापत ठेवायचे. मस्त असं दूध गरम करून घ्यायचे आपल्याला. अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी. त्याला एक चांगली उकळी काढायची आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला 1-2 चम्मच तूप घालायचे. तुम्ही बघू शकता आता आपल्या दुधाला कशी मस्त अशी उकळी आलेली आहे. चांगलं दूध गरम झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचे. आता आपल्याला याच्यामध्ये जे जाडसर वाटलेले तांदूळ आहेत ते 3-4 चम्मच तांदूळ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि स्लो गॅसवरती हळूहळू घालायचे आणि चमच्याने ढवळत राहायचं. नाहीतर ढवळलं नाही तर त्याच्यामध्ये गठ्ठी तयार होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला खिरीला ढवळतच राहायचे. आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची. मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे. तुम्हाला जसं गोड आवडतं त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता साखर. आणि आपल्याला ढवळत राहायचे खिरीला. आता याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट ॲड करायचे आहेत. तुम्हाला कोणते ड्रायफ्रूट आवडतात ते ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता. मी इथे मनुके घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत, थोडंसं केसर घेतलेलं आहे. केसर घातलं की आपल्या खिरीला एक मस्त असा सुंदर कलर येतो, पिवळासा रंग येतो आणि मस्त अशी खिरीला ढवळतच राहायचं आपल्याला. थोडीशी हलकीशी जाडसर व्हायला लागलेली आहे. तांदूळ कमीच घालायचे आहेत. ते शिजल्यानंतर जसं जसं शिजत जातं तसं तसं ते जाड होत जाते, खीर घट्ट होत जाते. तुम्ही पाहू शकता इथे आपली खीर कशी घट्ट व्हायला लागलेली आहे. आता आपल्याला खिरीला शिजू द्यायचं आहे 5 ते 6 मिनटं मीडियम गॅसवरती. आता हे माझे तांदूळ जे मी आता वाटण केलं होतं जाडसर, ते थोडेसे तांदूळ उरलेले आहेत. ते मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. जेव्हा आपण कधी परत खीर खायची इच्छा झाली तर हे तांदूळ यूज करू शकतो. आता आपली खीर पहा इथे कशी जाडसर व्हायला लागलेली आहे खीर. आणि एक कलरसुद्धा तिचा चेंज व्हायला लागला हळूहळू. मस्त असा पिवळासा रंग येतो खिरीला. आणि ही खीर तुम्ही पुरीसोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता. खूप सुंदर लागते. बघा तुम्ही इथे पिवळा रंग आलेला आहे खिरीला. 5 ते 6 मिनटं मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे. आता आपली खीर तयार झालेली आहे. या खिरीमध्ये ओलं खोबरंसुद्धा तुम्ही घालू शकता. पितृपक्षांमध्ये ही खीर केली जाते. मस्त अशी क्रीमी टेक्स्चरवाली आपली ही तांदळाची खीर रेडी झालेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि 5 ते 10 मिनटं हिला बाजूला ठेवून देते. 5 ते 10 मिनटं झालेली आहेत. बघू शकता तुम्ही कशी मस्त अशी केशरी रंगाची तांदळाची खीर आपली तयार आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या किचन स्टार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण परत भेटूया अशा नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि मेन म्हणजे खात रहा. धन्यवाद.